नामांतराच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी भाषणात माहीम येथील अनधिकृत दर्ग्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर मुंब्रा शहरातील अनधिकृत दर्ग्याविषयी मनसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली। तसंच या आक्रमक मनसैनिकांनी थेट वनविभाग कार्यालयात धडक देत वन अधिकाऱ्यांनाच जाब विचारलेला आहे। मुंब्रादेवी डोंगरावरील अवैध दर्गा कधी जमीनदोस्त करणार असा सवाल विचारत मनसैनिकांनी अल्टिमेटम दिलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे यांनी माहीमच्या आणि सांगलीच्या जे मजार असेल किंवा अनधिकृत मशिदींचं बांधकाम असेल यावर मुद्दा उपस्थित केला होता। मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती आणि यानंतर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी विशेष करून ठाण्यामध्ये सर्वात आधी ठाण्यातल्या हद्दीतल्या मुंब्रा येथे मुंब्रादेवी डोंगरावरती अवैध मजार आणि मस्जिद उभारली आहे अशी तक्रार मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली होती। तसं अल्टिमेटम देखील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी 15 दिवसांचा दिलेला आहे, पण कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये। यामुळे आता मनसेचे ठाणे शहराध्यक्ष जे आहेत रवींद्र मोरे यांनी वन विभागाची भेट घेतलेली आहे। वन विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की काही जण मुंब्र्यातील या वन विभागाच्या जागेवरती जमीन नसून ही खासगी जागेवरती आणि वन विभागाची याला परवानगी देखील अशा पद्धतीनं दावा करतायत, पण कोणीही अधिकृतपणे पेपर्स वगैरे दाखवत नाहीयेत। हा वन विभागाच्या मार्फत केला जाणारा दावा खरा आहे का खोटा आहे याचा जाब विचारायला मनसैनिक जे आहेत ते वन अधिकाऱ्यांकडे पोहोचले होते आणि त्यांना त्या संदर्भात विचारणा केली। त्यांना देखील अल्टिमेटम दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर याविषयी जी कायदेशीर कारवाई आहे ती करून ही मजार किंवा मस्जिद जी आहे जी अवैधरित्या बांधलेली आहे ती कुठेतरी काढून टाकावी अशा पद्धतीनं एक विनंती वजा इशारा मनसैनिकांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना दिलेला आहे। आता याच्यावरती ठाणे जिल्हाधिकारी जे आहेत अशोक शिंगारे यांची नेमकी काय भूमिका हे स्पष्ट करावं लागेल, कारण का त्यांच्या अधिकारानंतरच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती मस्जिद वैध आहे का अवैध आहे, ती मजार वैध आहे का अवैध आहेत आणि तिला पाडली जाईल का किंवा कुठे दुसरीकडे स्थलांतरित केली जाईल का, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच स्पष्ट होतील। त्यामुळे आता ठाणे जिल्हाधिकारी जे आहेत अशोक शिंगारे यांची नेमकी काय भूमिका असेल किंवा त्यांचा नेमका काय अहवाल असेल याकडे लक्ष लागू। निश्चितच आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे आणि या नामांतराच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तालयामध्ये आक्षेप हरकती नोंदवण्याची आज अखेरची मुदत आहे। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करू नये यासाठी आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 1,48,203 हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत, तर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज तब्बल 2 लाख अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। दुपारी पदाधिकाऱ्यांसह वाहनांमधून वाजत गाजत अर्ज विभागीय आयुक्तालयामध्ये नेण्यात येणार आहेत। औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार हरकती देण्यासाठी दिलेली मुदत आज संपते आणि त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, नामांतराची ही लढाई सध्या सुरू आहे। विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आयुक्त कार्यालयामध्ये सध्या मोठी गर्दी झाली असावी, काय सध्या वातावरण आहे? निश्चितपणे आज आक्षेप हरकतीचा शेवटचा दिवस आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गर्दी तर या ठिकाणी आहे। मी सर्वप्रथम हे दाखवतो की ज्या ठिकाणी आवक जावक विभाग आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवावा लागला, कारण हरकतीच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नामांतराच्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत। त्यांच्यात आपसात कुरबुरी होऊन काही झडप होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि आता हा आवक जावक विभाग आहे आणि या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत। आपलं जे आहेत त्या ठिकाणी गटातटाने येत आहेत या ठिकाणी आणि आतमधलं दृश्य जर बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आलेल्या आहेत। आपण बघतो या ठिकाणी गट्टेचे गट्टे येऊन पडलेले आहेत आणि अधिकारी आपण बघतोय की या ठिकाणी प्रत्येक फॉर्म जो आहे छाटण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। सकाळपासूनच या हरकतींना सुरुवात झालेली आहे। पूर्ण ऑफिसमध्ये या आवक जावकच्या ऑफिसमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जे आहे हरकतीचे गट्टे पडलेले आहेत। कशा पद्धतीनं अधिकच्या कर्मचारी या ठिकाणी जे आहेत हे हरकती सॉर्ट आउट करण्यासाठी जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ सुद्धा विभागीय आयुक्त कार्यालयात लागलेलं आहे। हे आजपासून सकाळपर्यंतचे गट्टे आहेत, बाकीचे गट्टे उचलून ठेवलेले आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी समर्थनासाठी किंवा विरोधासाठी जे आहेत गट्टे घेऊन लोक या ठिकाणी येऊ लागलेले आहेत।
इथंही बघतो आपण की प्रत्येक टेबलवर असेल किंवा खुर्चीवर असेल गट्टे घेऊन लोक या ठिकाणी आलेले आहेत। आता समर्थन असेल विरोध असेल या ठिकाणी जे आहेत गट्टे आहेत, पण आजपर्यंत सगळ्यात जास्त नामांतराच्या विरोधात जे आहेत जास्तीत जास्त अर्ज या ठिकाणी जवळपास 1.5 लाख आलेले आहेत। मात्र आता 1:30 वाजता हिंदू एकत्रीकरण समिती असेल, भाजप असेल, भाजप जवळपास 1.5 ते 2 लाख अर्ज या ठिकाणी समर्थनासाठी घेऊन येत आहे। हिंदू एकत्रीकरण समिती सुद्धा जवळपास 2.5 लाख अर्ज घेऊन या ठिकाणी येत आहेत। एकंदरीतच माहोल आज 5 वाजेपर्यंत असाच असेल, कारण जे आहे कोर्टाने जे आक्षेप नोंदवायला सांगितले त्याची आज 5 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि एकंदरीतच आता नेमकं किती समर्थनार्थ किती विरोधात या ठिकाणी अर्ज येतात हे 5 वाजेपर्यंत आपल्याला कळेल आणि नेमकं या हरकतींचा कोर्ट कसा विचार करेल हे सुद्धा सुनावणीच्या वेळेस सिद्ध होईल। निश्चितच या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। विरोधी आघाडीचे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी आपली मोठ बांधतायत। त्यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा पारंपरिक सामना पाहायला मिळणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून राजारामच्या निवडणुकीकडे पाहिलं जातं। सगळं तिथं तुम्ही करताय, मग राजारामला का केलं नाही तुम्ही इतके वर्ष? आता तुम्ही जाहीरनाम्यात सांगताय की आम्ही करणार म्हणून, मग 28 वर्ष झोपा काढल्या। ज्यावेळी विजेला 6 रुपये 75 पैसे खरेदीचा दर होता या राज्यामध्ये, त्यावेळी कोजनरेशन या जिल्ह्यातल्या सगळ्यांनी केलं। त्यावेळी तुम्ही केलं असतं तर आज 200 रुपये चढ आम्हाला सभासदांना मिळाले असते। आणि म्हणून आज त्यांना आता आठवते त्यांचं कुठलंही लक्ष या कारखान्यावर कधीही नव्हतं। आता त्यांना आठवा लागले, जाहीरनाम्यात आता टाकतात कोजनरेशन 28 वर्ष नंतर तुम्हाला आठवण येते, कारण की मी लढा देतोय म्हणून। आणि म्हणून मला वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। सभासदाच्या मालकीचा कारखाना हा निश्चितपणे होणार। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मागे फरफटत जाणार नाही हे स्पष्ट केलं। त्यामुळे सावरकरांवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याची चर्चा रंगू लागली आहे। माफी मागायला मी काही सावरकर नाही असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्यानं केलं जातं आणि यावरून सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय। तर दुसरीकडे काँग्रेसनं सावरकर हे समान किमान कार्यक्रमात नव्हते अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। तर भाजपनं देखील सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। तो आमचा श्रद्धेचा विषय आहे, वीर सावरकर हा। आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना विचारा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे प्रकारचा, त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही। कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत। आम्ही कुठल्या सावरकरबद्दल राहुलजी बोलले तर त्याचंही कोणाला समजत नसेल तर आम्हाला का माहीत। अमन मिनिमम प्रोग्राममध्ये सावरकर हा विशेष नव्हता। आम्ही सर्वधर्म समभावाचं आहे, आम्ही पुरस्कार करतो आम्ही, हे सगळ्यांनाच माहिती आहे। आम्ही कुठल्याही धर्माचा कुठल्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करणार नाही, ही भूमिका काँग्रेसची आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जसं मणिशंकर अय्यरनी वीर सावरकरांचा अपमान केला, बाळासाहेबांनी स्वतःच्या चप्पलांनी त्याच्या फोटोला बडवलं, तसं आपण बडवणार आहात का भाषणात जे काही बोलला ती केवळ नौटंकी होती? म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही आणि दुसऱ्याच ठिकाणी त्याच राहुल गांधीच्या काँग्रेससोबत घरोबा करायचा, हा दुटप्पीपणा नाहीये? सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी नौटंकी बंद करावी, हिम्मत असेल तर ठाकरी बाणा दाखवा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं थेट आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना दिलंय। उद्धव ठाकरेमध्ये धमक असेल, खरं तर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काही जर त्या ठिकाणी वाटतं तर उद्याच सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स, मी कालच सांगितलं होतं आज 11 वाजता प्रेस कॉन्फरन्सची वाट बघेल की आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतोय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही। धमक आहे का तर बोला, नाहीतर नुसते तोंडाच्या वाफा फेकू नका, आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही। सोडाल त्यांना, का सोडत नाही?
बाहेर या ना, हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. रविवारी मुख्यमंत्री शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत टीका केली आहे. जुने मित्र असतील तर ते नव्याने भेटले असतील. काल सदू आणि मधू भेटले असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसंच शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेवर देखील राऊतांनी टीका केली आहे. भेट घेतली तर काय त्याच्यात आम्ही काय करणार. सदू आणि मधू भेटले. बालभारती धडा होता आम्हाला एक सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू द्या ना. जुने मित्र असतील ते, किंवा नव्यानं प्रेम उफाळून आलं असेल कोणाचं. काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील. एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील. पक्ष म्हणजे ते पक्ष आहेत का? हा, पिसं गेलेले कावळे आहेत ते. त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देताय? आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना. काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेनं पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच फिक्सिंग वगैरे, तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा. तुमचा जो जुगार सुरू आहे तो चालू ठेवा. लोक उधळते. होय, हाताडावर पडणार आहे त्यांच्यावर. दरम्यान मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात. काल परवाकडे त्यांचं लोकसभेचं जे नेतेपद गेल्यामुळे ते परत वैफल्यग्रस्त झालेले आहेत. माझ्या मते डोकं त्यांचं काम करत नाहीये. राहिला प्रश्न सभेचा, तर कुठेही सभा घेऊ देत यांचा पक्ष. शेवटी एकमेकांची उणीधुणी काढणं याच्या पलीकडे यांना काहीच येत नाही. गद्दार, फसवलं, पाठीत खंजीर याच्या पलीकडे यांच्या सभांमध्ये कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या सभा हल्ली कोण सिरियस पण घेत नाही. आणि शेवटी बाळासाहेबांच्या नावावर मिळालेल्या हे सगळ्या गोष्टी आहेत. अजून त्या पक्षाचं, त्या संजय राऊतांच्या पक्षाचं कर्तृत्व सिद्ध व्हायचंय. एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या सिडको परिसरातील कोयता गँगचं लोण सातपूरला देखील पसरलेलं असून केकचे पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्यानं दुकानाच्या मालकावर थेट कोयता उगारल्यानं खळबळ उडाली आहे. कोयता उगारून परिसरात दहशत माजवण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शिवाजीनगर परिसरातील बेकरीमध्ये केक घेण्यासाठी गेलेल्या टोळक्यानं पैसे देण्यावरून दुकानदाराशी वाद घातला आणि त्यानंतर दुकानात दगडफेक करत मालकावर कोयता उगारून धमकावलं. पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलंय. पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघडकीस आलाय. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मद्यपी शिपाई डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबियांनी त्याला रोखून धारेवर धरलं. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत असल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येतंय. याची दखल घेऊन आम्ही त्वरित आजच्याच त्यांना निलंबन करतोय. आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे धुरा हातात घेतल्यानंतर आरोग्य आणि शिक्षण या विभागाकडे मी वैयक्तिकरित्या जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, यांनी लक्ष दिलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतील, पुढे अशा घटना न घडण्यासाठी त्याची सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तंबी दिलेली आहे. काही जण गैरहजर असतात, काही जण अपडाऊन करतात. मात्र रात्री जो घडलेला प्रकार आहे तो निंदनीय आहे आणि त्याची दखल घेऊन आजच्याच त्याचं निलंबन होईल. तिकडे आंबेगावमधील चांडोली खुर्द येथील काटेमाळा परिसरात घराच्या परिसरात 3 बिबट्यांचं दर्शन झालंय. माजी उपसरपंच राजेश बांगर यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे 3 बिबट्या कैद झालेत. त्यामुळे या बिबट्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर आंबेगावमध्ये या बिबट्यांचं दर्शन झालेलं आहे आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते.
यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.